जय श्रीराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मासाचं महात्म्य आपण पाहतो आहे आणि भगवंत कथा सांगतायत. भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना कथा सांगायला सुरुवात केली आणि भगवंत म्हणतायत की अरे, या कलियुगामध्ये अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. मानवाला कित्येक व्याधी असू शकतात. मानवाचं आयुष्य कमी होईल, मानवाची उंची कमी होईल, कोणी मधुमेहाने ग्रस्त होईल, कोणी काविळीने ग्रस्त होईल, कोणाला क्षय, कोणाला अपस्मार, कोणाला रक्तदाब, असे अनेकानेक व्याधी कलियुगामध्ये असणार आहेत. मानसिक आजार असतील. कदाचित धनधान्य जरी मानवाकडे भरपूर असलं तरी पण त्याला चित्ताला समाधान नसेल. युधिष्ठिर विचारतायत, भगवंता, मग या सगळ्या शारीरिक मानसिक या तापांमधून जर वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे? भगवंतानी युधिष्ठिराला म्हटलं, युधिष्ठिरा, पुरुषोत्तमाचं ध्यान केलं पाहिजे, पुरुषोत्तमाची अधिकाधिक उपासना केली पाहिजे आणि पुरुषोत्तम मासाचा हा उत्तम कालावधी याच्यासाठी आहे. युधिष्ठिर म्हणाला, भगवन, पुरुषोत्तम मास हा कोणता मास आहे? आणि पुरुषोत्तम ही देवता आजपर्यंत मी ऐकली नाही. ही कोणती देवता आहे? त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ऐक, जसं वेगवेगळे काळ आहेत, काळाची परिमाणं आहेत, कला, काष्ठा, मुहूर्त, दिन, रात्र, मास, संवत्सर, युग, परार्ध, असे वेगवेगळे कालांचे परिमाण आहेत. या सगळ्यांना देवता आहेत, अधिष्ठात्री देवता आहेत. आपण या सगळ्या स्थिर आणि चलसृष्टीमध्ये पाहतो की वृक्ष आहेत, उपवन आहेत, मार्ग आहेत, नगर आहेत, राष्ट्र आहेत, या सगळ्यांना स्थान देवता आहेत. आणि त्यामुळे यांची उपासना, यांचं स्तवन जर केलं तर मानवाला अतिशय समाधान प्राप्त होतं, पुण्य मिळतं. परंतु 12 महिन्यानंतर, 12 महिने तर तुला माहिती आहेत, चैत्र, वैशाख, हे सगळे जे 12 महिने आहेत, त्याच्यानंतर 3 वर्षातून एकदा 13वा महिना येतो. तो मास म्हणजे मलमास किंवा अधिक मास. आता ज्या वेळेला सुरुवातीला हा मलमास निर्माण झाला, त्या मलमासामध्ये सूर्याची संक्रांत नव्हती, सूर्याची गणना होत नव्हती, सूर्य स्थिर होता. आणि त्यामुळे सगळ्या विद्वज्जनांनी, सगळ्या मानव जातींनी ठरवलं की या काळामध्ये कुठलंही शुभ कार्य करायचं नाही, विवाह करायचे नाही, उपनयन संस्कार करायचे नाही, ज्यांना संन्यास घ्यायचा आहे त्यांनी संन्यास सुद्धा घ्यायचं नाही. एकूण काय तर कोणतंही शुभ कार्य यात होणार नाही. आणि त्यामुळे या मलमासाची सगळीकडे चीथू व्हायला लागली, त्याला सगळे कडे बोल सुनवायला लागले. मलमास अत्यंत निराश झाला आणि तो शेवटी गेला भगवान विष्णूंकडे, वैकुंठामध्ये गेला. इतका जर्जर झालेला, क्षीण झालेला, आणि तो आक्रंदून भगवंताच्या समोर वैकुंठामध्ये भगवंताचं दर्शन होताच त्यांच्या समोर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि रडायला लागला, भगवंता, त्राही माम, मला वाचवा. माझी सगळीकडे चिथू होतीये. मला मलमासाला मळलेला मास सगळेजण म्हणतायत. कोणी कुठलंही शुभ कार्य करत नाही, कोणी मला चांगलं बोलत नाही. भगवंता, रडून 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 तो एवढा सुकून गेला की बोलता बोलता त्याला मूर्छा आली, तो पडला. भगवंतानी जवळच उपस्थित असणाऱ्या गरुडांकडे पाहिलं. गरुडांनी तत्काळ पुढे होऊन आपल्या पंखाने त्याला वारा घातला आणि शुद्धीवर आणलं. तो पुन्हा भगवंताची विनवणी करायला लागला. भगवंत म्हणाले, तुला काय अडचण आहे? हे वैकुंठ आहे, इथे कुंठा नाही, इथे दुःख नाही, इथे सगळा आनंदच आनंद आहे. तू का दुःखी होतोस? त्यांनी आपली सगळी करुण कहाणी भगवंताला सांगितली. भगवंत म्हणाले, चिंता करू नकोस,
तुला अधिष्ठात्री देवता नाही आहे ना? बाकी 12 महिन्यांना प्रत्येक महिन्याला देवता आहे, पण तुला देवता नाही ना? तर चल आपण गोलोकामध्ये जाऊयात. गोलोकामध्ये भगवान श्रीकृष्ण वास करतात आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पुरुषोत्तम आहेत. त्या पुरुषोत्तमांना तू आपली कहाणी सांग. आणि मलमासाला बरोबर घेऊन स्वतः नारायण हे निघाले आणि ते गोलोकामध्ये येऊन उपस्थित झाले. गोलोकाचं वर्णन काय करावं? किती सुंदर आहे गोलोक, अतिशय उत्तम. त्या गोलोकाच्या मधोमध एक दिव्य ज्योती आहे आणि त्या दिव्य ज्योतीच्या मधोमध कुमार अवस्थेमधले भगवान श्रीकृष्ण, काय सुंदर त्यांचं रूप आहे. कमल नयन आहेत, श्यामल वर्ण आहे आणि मस्तकावरती सुंदर नवरत्नांचा मुकुट धारण केलेला आहे. त्यामध्ये मयूरपुच्छ आहे. अतिशय सुंदर अशा या भगवान श्रीकृष्णांनी स्वतः नारायण आपल्याकडे येत आहेत हे पाहून स्वतः उठून त्यांना नमस्कार केलेला आहे. ओम नमो नारायणाय. नारायण उपस्थित झाले. मलमासाला सांगितलं की गोलोकामध्ये हा माझाच अवतार असणारे हे भगवान पुरुषोत्तम आहेत. सगळ्या देवतांमध्ये भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम सर्वश्रेष्ठ आहेत आणि तुझी कहाणी तू यांना सांग. हेच भगवान पुरुषोत्तम आहे आणि या पुरुषोत्तम मासामध्ये जर यांची अधिकाधिक उपासना झाली, तू यांना प्रसन्न करू शकलास, तुझ्या काळामध्ये सगळ्या मानवांनी जर पुरुषोत्तमांची सेवा केली, व्रतवैकल्य केली, उपासना केल्या, दान धर्म केला, तर बघ काय तुझा महिमा होईल. सगळेजण या अधिक मासाची वाहवा करायला लागतील. अधिकस्य अधिकम फलम. आणि मग यावरती भगवान श्रीकृष्णाने मलमासाला काय वरदान दिलं हे आपण पुढच्या कथेमध्ये पाहणार आहोत. श्रीराम संस्कृतच्या यूट्यूब चॅनलवर रोज अधिक मासाच्या महात्म्याची ही कथा ही येते. तुम्ही अजूनही श्रीराम संस्कृतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विलंब कशाला, तत्काळ सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजे इकडे व्हिडिओ रिलीज झाला की तत्काळ आपल्या मोबाईल डिव्हाइसमध्ये तो येईल आणि आपल्याला भगवंताच्या कृपेचा लाभ प्राप्त करता येईल. ओम नमो नारायणाय.